नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता संडे सगळ्यांचा निवांत दिवस आणि तसंच माई आणि आर्या काहीतरी किचनमध्ये करत होते. मी सुद्धा तसंच डोक्यावरून आंघोळ वगैरे करून घेऊन तसंच देवाची पूजा वगैरे करून घेतलो. आणि आज संडे म्हणजे ओमकारचा तर डे होता, मँगो डे. तर तो आंबासुद्धा घेऊन आला आणि आम्ही शॉपिंगला गेलेलो आणि मी त्याला दाखवत होतो की हे बघ माझं कॉर्ड सेट म्हणून. आणि हा माझा मित्र आहे, हे बघा. मी असं घेऊन त्याला फिरवत होतो, असं मज्जा मस्ती चालू होती आमची. तसंच दिवस झाला आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही रेडी झालेलो. रेडी झाल्यानंतरला थोडीशी नौटंकी तर असणारच ना. आणि मग तसंच आम्ही वॉक करत गेलो. वॉक करत गेल्यानंतरला कॉर्नरवरती आल्यानंतरच धो पाऊस चालू झाला आणि आम्हाला दिसलं तिथं डोसा आणि आम्हाला डोसा खायचं होतं म्हणून मी तिकडं गेलो. आणि मी तिथं गेल्यानंतरला छोटा पोरांना बघून तर मी सुद्धा छोटी मुलगी होऊन जाते आणि मला एवढं मज्जा येत होती त्या बाळाकडनं खेळायला, खूप मजा येत होती. आणि तसंच मग आम्ही सगळेजण तिथं डोसा वगैरे घेतलो, मस्त वेगळे डिफरंट टाईप्सचे. आणि आम्ही ते खात होतो. माझं तर फेवरेट त्याच्यामधलं म्हटलं तर डोसा, पावभाजी डोसा आहे. मला तर खूपच आवडतं तो पावभाजी डोसा. आणि आई त्याने सुद्धा वेगळं डोसा घेतलेले. आईला तर खूपच आवडलं डोसा. ती म्हणत होती की आता इथं बेंगलोरमध्ये तर हाच एकदम बेस्ट डोसा आहे, मी इथं खाल्लो आहे म्हणून. आणि तसंच मग आम्ही डोसा वगैरे खाऊन झाल्यानंतरला असंच आमची शतपावलं करत आम्ही गेलो घरी. घरी गेल्यानंतरला आम्हाला एक छोटंसं शूटसुद्धा करायचं होतं. आम्ही पोस्ट करणार आहे, तुम्ही नक्की बघा ते कशामुळं आहे म्हणून. आमचं एक कोलॅबरेशन आहे. आणि तसंच मग फॅमिलीसोबत एक कॉलसुद्धा झाला, व्हिडिओ कॉल. आम्ही मम्मी आणि आदर्शसोबत बोलत होतो. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.